पहिला आपलं नाव सांगा. सागर राजेंद्र पवार, आपण आलात कुठं? बदलापूरला राहतो. अच्छा, पहिली गोष्ट तुम्हाला किल्ल्याला चोरी का म्हणली याचं उत्तर देतो. हा. सदर प्रॉपर्टी जी आहे हम्म. ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे. अच्छा, त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे. येस, कसं काय? ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी. किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई फोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका. आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. फोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे सांगा ना. ना. नाही, मला मला नाही काय, माहित. मला लिहिलंय. प्रॉपर्टी आमची आहे भारत त्याच्यावर सरकार. नाव कुठे आहे तुमचं? अरे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तर दिलेले नाव आहेत कुठे ना. आहे तुमचं? नावाची काय गरज आहे तुम्हाला? पण ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली. किल्ला विकत घेतला. ऑब्विसली येस, करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगते, आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही, आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशा किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही सुरुवातीलाच एक इंस्टाग्रामवरची क्लिप बघितली असेल ज्याच्यामध्ये सागर पवार या व्यक्तींनी एक व्हिडिओ केला होता गोपाळगडाच्या संदर्भातला. ज्या व्हिडिओतून आपल्याला असं समजतं की गोपाळगडावरती अजूनही खाजगी मालमत्ता असल्याचा दावा केला जातोय. मागचे काही दिवस आपण गोपाळगडावरती येतोय आणि आपण तुम्हाला सांगितलं होतं की हा गोपाळगड किल्ला हा प्रशासनाच्या ताब्यात दिला असून त्याच्यावरती एक संरक्षित स्मारक म्हणून असं टॅग लागलेला आहे. म्हणजे हा किल्ला कोणाच्या खाजगी मालमत्तेचं नाही आहे हे आपण आधी सांगितलं होतं, कारण तसं आपल्याला माहिती आहे. आणि इव्हन गुहागरच नाही तर गुहागरच्या बाहेर देखील महाराष्ट्रभर गोपाळगड किल्ला हा प्रशासनाच्या संरक्षित अखत्यारीमध्ये येतो असं सांगितलं जातं आहे. बट आता ह्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे या ठिकाणी काही जे इसम आहेत ना तर ते आज देखील बोलत आहेत की ही आमची खाजगी मालमत्ता आहे. तर त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आणि मी तसं तुम्हाला बोललो होतो की ह्या लढ्यामध्ये गोपाळगडाच्या लढ्यामध्ये माझे मित्र अक्षय पवार यांनी देखील खूप लाख मोलाचा त्यांचा वाटा होता की हा किल्ला कसा महाराष्ट्र प्रशासनामध्ये आला पाहिजे यासाठी. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एकंदरीत हा नक्की किल्ला आत्ताच्या घडीला खाजगी मालमत्तेत आहे का सरकारी मालमत्तेत आहे. माझ्यासोबत अक्षय पवार आहे आणि मला त्याला असं विचारायचं आहे. पहिला प्रश्न माझा असा असणार आहे की ह्या लढ्याची सुरुवात केव्हापासून झाली, म्हणजे कुठून झाली? तर एकंदरीत जर बघायला गेलं तर अंजनवेल हा तसा छोटासा गाव आहे, परंतु एनरॉनमुळे त्याला जगप्रसिद्धी भेटलेली आहे. तसंच पवार साखरी असो, वेलदूर असो, रानवे असो, हे अगदी खेड्यातले गावं होते आणि गुहागरच्या एका टोकाकडचे गाव होते. परंतु ह्याच गोष्टीचा फायदा इथल्या लोकांनी म्हणजे जे जागा मालक आहे त्यांनी घेतला आणि ही जी गोष्ट आहे ती अनेक वर्ष दाबून ठेवली. परंतु 2007मध्ये जेव्हा तहसीलदार कार्यालयामध्ये लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये तालुक्यातील अनेक लोक त्यांची समस्या घेऊन पोचतात किंवा त्यांचे जे काही म्हणणं असेल ते तिथं मांडायची आपल्याला संधी भेटत असते. त्यावेळी मंगेश पवारांनी 2007मध्ये हा विषय तिथे मांडला आणि त्यांच्यासोबत इतरही जे गुहागरचे ग्रामस्थ होते त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला होता. आणि त्यानंतर जे काही स्थानिक पत्रकार होते यांनी याला खूप मोठा हातभार लावून ही गोष्ट अखंड महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि ही गोष्ट जेव्हा पत्रकारांनी त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये, तेव्हा एवढं सोशल मीडियाचं वगैरे इम्पॅक्ट नव्हतं, त्यामुळे प्रामुख्याने न्यूजपेपरमध्ये ह्या गोष्टी खूप गतीने पसरल्या गेल्या. आणि असंच ह्या जे काही न्यूज कटिंग होती किंवा न्यूजपेपरमध्ये ह्या गोष्टी आल्या त्याच्यामध्येच गिरिमित्र म्हणून ही संस्था ह्या गुहागरमधल्या अंजनवेल गावामध्ये दाखल झाली आणि या सर्व गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला. आणि त्यानंतर त्यांना जे दीपक वैद्य आहेत, जे ऑलरेडी इथं ऐतिहासिक गोष्टीचा अभ्यास करतात आणि ह्या गावाचे पुरोहितसुद्धा आहेत अंजनवेल गावाचे, त्यांची त्यांना खूप चांगली साथ भेटली. आणि त्यानंतर गिरिमित्र संस्थेतले मग मंगेश कोयंडे असतील, सतीश जंजाळ असेल आणि अजूनही त्यांचे काही सहकारी असतील, मग त्या सुहास जोशी म्हणून होते, आय थिंक तेव्हा ते लोकमतला होते. तर अशा सर्व गोष्टी
एकत्र आल्या, असे जे काही स्वयंसेवी लोक होती ते एकत्र आली आणि ही गोष्ट अजून चांगल्या गतीने लोकांपर्यंत पोचली. आणि 2009ला ह्या सर्व गोष्टीला गती आल्यानंतर मी सुद्धा ह्या गोष्टीमध्ये जॉईन झालो. माझी नुकतीच 10वी झालेली होती आणि मी थोडा सुट्टीला किंवा आपण बोलतो ना वेकेशनला गावी आलेलो आणि ह्या गोष्टीचं सर्व मला माहिती पडल्यानंतर मी सुद्धा ह्या गोष्टीकडे वळालो. आणि सर्वात प्रथम आपण जर कोणाला गाठलं तर ते महसूल विभागाला जाब विचारलं की हा किल्ला असून त्या सातबाऱ्यावर किल्ल्याची नोंद का नाही. कारण की इथे असं काही नोंद नव्हती, फक्त जागा मालकांचं नाव होतं आणि गोपालगड हा किल्ला म्हणून असं सातबाऱ्यावर कुठं नोंद नव्हती. मग आपण ती आधी नोंद करून घेतली की गोपालगड किल्ला म्हणून. त्यानंतर आपण पोचलो, म्हणजे तो जो पार्ट झाला आपला की किल्ला म्हणून या जागेवर नोंद झाली. त्यानंतर आपण जर कोणाला अप्रोच केलं ते म्हणजे महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्र राज्याचं पुरातत्व विभागाला. महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व विभागाने खूप चांगल्या प्रकारे त्यावेळी प्रतिसाद दिला आपल्याला आणि 4 नोव्हेंबर 2009ला इथे पहिल्यांदा प्रायमरी नोटिफिकेशन निघाली किंवा पहिली नोटीस निघाली. त्याच्यानंतर 2014मध्ये दुसरी नोटीस निघाली आणि 2016ला फायनल जो GR पास झाला 26 ऑगस्ट 2016ला फायनल GR निघाला, ज्याच्या माध्यमातून हे स्पष्ट झालं की आता ही पूर्णपणे राज्य संरक्षित स्मारक आहे. आणि त्यानंतर असं असतं की ज्या दिवशी प्रायमरी नोटिफिकेशन निघते म्हणजे 4 नोव्हेंबर 2009 तेव्हापासून ह्या जो काही स्मारक आहे, किल्ला आहे, त्याला राज्य संरक्षण प्राप्त झालेलं असतं. जरी ते फायनल नोटिफिकेशन नसली तरी ही कुठली तरी हेरिटेज प्रॉपर्टी आहे आणि त्याच्या अनुषंगानेच ती प्रायमरी नोटिफिकेशन निघाली असं समजलं जातं. आणि त्यानंतर इथे कुठलेही बदल करायचे असतील किंवा इथे काही मॉडिफिकेशन करायचे असतील तर तुम्हाला पूर्वी पुरातत्व विभागाचं परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही तिथे बदल घडवू शकता. परंतु इथले जे जागा मालक आहेत, ज्याप्रमाणे आता व्हिडिओमध्ये बोलतात की आम्हीच मालक आहोत, आमचं जे नाव सातबारा आहे, अशा सर्व गोष्टी करून त्यांनी अवैधप्रमाणे इथे 3 ते 4 गोष्टी बांधल्या होत्या. त्यामध्ये एक शेड होती, एक घर होतं, एक दुकान होतं, एक पाण्याची टाकी होती आणि एक वॉशरूम होतं. तर या सर्व गोष्टीच्या विरोधात मी 2013ला पुरातत्व विभागाला तक्रार केली आणि तक्रारीच्या अनुषंगाने 2015मध्ये त्यांनी सर्व गोष्टीची शहानिशा केली आणि 2015मध्ये त्यांनी जे काही आपले टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली की इथं अतिक्रमण झालेलं आणि ते तोडा. आणि या सर्व अनुषंगांच्या माध्यमातून 2018ला नगररचनाने हे जे काही बांधकाम आहे ते तोडण्यासाठी नोटीस इश्यू केली. परंतु तेव्हा काही स्थानिक अधिकाऱ्यांमुळे ते बांधकाम तुटलं नाही आणि ह्यांना तसा पुरेसा वेळ भेटला आणि 2019मध्ये यांनी ह्या गोष्टीसाठी अपील करता मुंबई हायकोर्टला गेले. आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल तर सिव्हिल पिटिशन नंबर 6051/2019 असा तो केसचा नंबर आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तिकडेसुद्धा त्यांनी असं सांगितलं की हा किल्ला नाही आहे, हा आमचा जागा आहे, आमची बाग आहे. त्यानंतर आपण जे काही आपल्या म्हणजे अगदी 16व्या शतकापासूनचे जे पुरावे होते ते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कोर्टामध्ये दाखवले की बाबा हा किल्लाच आहे आणि त्या कागदपत्राच्या माध्यमातून हे प्रूव्ह झालं की नाही हे कुठलीही बाग नाही आहे, तर ही ॲक्च्युअलमध्ये किल्ला आहे, ही हेरिटेज प्रॉपर्टी आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या प्रयत्नाने जे काही गोष्टी होत्या त्या योग्यरीतीने मांडल्या हायकोर्टसमोर आणि हायकोर्टने सुद्धा ह्यांची अपील फेटाळून ते किल्ला आहे आणि तुम्ही जे बांधकाम केलं आहे ते अतिक्रमणमध्ये येतं आणि ते तोडावंच लागेल अशी ऑर्डर पास केली. आणि ह्यांची जी मालकी आहे ती ऑप्शनद्वारे झालेली, त्यामुळे यांना काय तो योग्य तो मोबदला द्यावा आणि त्यांना तिथून बाहेर म्हणजे रिलीज करावं आणि हा सातबारा पूर्णपणे राज्य शासनाच्या नावावर करावा अशी त्या ऑर्डरमध्ये हायकोर्टने सांगितलेलं आहे. आता मुद्दा इथं होतो की जर हे मालकीचे आहेत तर मग हे अवैध का ठरवलं गेलं. प्रश्न क्रमांक 1. ठीक आहे, म्हणजे जे कोणी आता ज्यांना प्रश्न आहे की हा खरंच किल्ला त्यांच्या मालकीचा आहे का. जर आपल्या मालकीची जागा असेल, जर तुमच्याकडे सर्व परवानगी आहेत तर ते इल्लिगल म्हणून का तोडलं. प्रश्न क्रमांक 1. दुसरी गोष्ट असं आहे की किल्ल्यावर आजही 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला झेंडावंदन केला जातो. तर मग ही जर कोणाची मालकीची प्रॉपर्टी असेल, हे 2009 सोडा, त्याच्याही आधीपासून इथं झेंडावंदन केला जातो, अगोदरपासून, पार पूर्वीपासून. आता जसं ग्रामस्थ बोलतात की पार पूर्वीपासून केलं जातं. मग जे कोणी अधिकारी इथं येऊन झेंडावंदन करतात त्यांनी आमच्याही दारामध्ये येऊन करावं ना झेंडावंदन. आम्ही देशभक्त आहोत, आमच्याही घरातले सैन्यात होते, ठीक आहे, तर त्यांनी पण येऊन आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये करावं ना झेंडावंदन. जर तुमचं महाराष्ट्र शासनाचं काय तिथं नाही आहे, जर हे बोलत आहेत की आमच्या मालकीची जागा आहे, मग इथे येऊन का झेंडावंदन करतात. जर तुम्हाला समुद्राच्या बाजूला किंवा अशा काही ठिकाणी करायचं तर लाईट हाऊस आहे, तिथे करू शकता. मग इथेच करायचं काय कारण आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर आता जो विषय आहे की हे फक्त आमच्याच मालकीचं असं नाही आहे, इथं राज्य संरक्षण आहे, नाम मात्र त्यांचं ते नावं सातबाऱ्यावर आहेत. आणि जे काही मी 2004मध्ये जे निकाल आला हायकोर्टचा, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ते मानायलाच तयार नव्हते की हा किल्ला आहे. इथं पहिलं सरकारी कातळ म्हणून नोंद होती. त्यानंतर 2007च्या लोकशाही दिनाला मंगेश पवार आणि काही अजून गुहागरचे ग्रामस्थ होते, त्यांनी हा विषय मांडला की बाबा हा किल्ला आहे आणि हा सरकारी कातळ म्हणून का दाखवत आहे. त्यानंतर गिरीमित्र म्हणून एक संस्थांनी ह्याच्यामध्ये प्रवेश घेतला, ज्यामध्ये इथले गावातले ग्रामस्थ होते, दीपक वैद्य होते, मंगेश कोयंडे होते, सतीश जंजाड होते, असे खूप सारे कार्यकर्ते होते. त्यांच्यावरही खूप प्रेशर आणला गेला पोलिसांच्या मार्फत किंवा अजून जे काही असेल. आणि त्यानंतर इथे अगदी एकदम जमावबंदीसारखाच विषय होता, बाहेरच्यांना येऊ देत नव्हते वगैरे. 2009ला हा सर्व विषय पेटल्यावर मग ते प्रायमरी नोटिफिकेशन वगैरे हा सर्व विषय झाला. सद्यस्थिती जे बोलतात की जागा मालक आहे, त्याने एवढंच सांगावं की तुम्हाला इथं आंब्याचा जो व्यापार चालता तुमचा, जे काय तुम्ही बोलता, त्याची परवानगी तुम्हाला पुरातत्व विभागाने दिलेली आहे का? लेखी परवानगी तुमच्याकडे आहे का? तुम्ही जे सगळ्यांना बोलता ना की जावा तुम्ही ह्या विभागाला विचारा, त्या विभागाला, तर तुम्हालाच आधी आम्ही विचारतो की तुम्हाला ही परवानगी दिलेली आहे का? आणि तुम्ही बोलतात की जे माथे फिरवणी बोर्ड तोडला, कुठल्या माथे फिरवणी बोर्ड तोडलेला नाही आहे, तो बोर्डसुद्धा इलिगल होता, तो बोर्ड पुरातत्व विभागानेच काढायला लावलेला आहे. हाही पहिले मी क्लिअर करतो. आणि त्याच्यानंतर पुरातत्व विभागाने 2018 म्हणजे आपण 23 जानेवारी 2018ला इथे 2 बोर्ड लावले, ज्यातले आता ते तोडण्यात आलेले आहेत. तुम्हाला ह्या एंट्रन्सला पण एक बोर्ड दिसेल आणि त्या एंट्रन्सला पण. आता त्याच्यावरचा जो मजकूर आहे तो तोडून त्यांनी बाद केलेला आहे. आता फक्त ती फ्रेम आहे. आता ते कोणी केलं, काय केलं, ते पुरातत्व विभागाने त्याची चौकशी करावी किंवा स्थानिक प्रशासनाने ती चौकशी करावी. तर आजच्या तारखेला आमचं एवढंच मत आहे, तुम्ही आंबे चोरताय, आंबे नेताय, जे काय तुम्ही लोकांवर आरोप करताय, त्याच्या आधी तुम्ही स्वतःच्या खाली किती अंधार आहे ते सुद्धा बघा. आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते बुरुज आहेत, बुरुजाच्या समोरचे खंदक आहेत, हे सुद्धा त्यांनी बुजवलेले आहेत. ह्याच्या आधी कोणी इथं रस्ता नव्हता केला, ठीक आहे. आणि हे जे गेट लावलेले आहेत, हे गेटसुद्धा अवैध आहेत, हे सुद्धा इल्लिगल आहेत, हे सुद्धा अतिक्रमणाचा भाग आहे. ह्याच्यासाठी सुद्धा आपण लढतो आहे की हे गेट आधी तोडा. इथे एक गेट आहे, त्या दरवाजाला खाली एक गेट आहे, तर हे सर्व आधी गेट तोडा. आणि मुळात ही जी भिंत ही पहिल्यासारखी करा, जेणेकरून इथं यायला जायचा वावरच जाईल. आमची काय मागणी आहे की जे मेन रस्ता होता खालून भोईवाडीतून, तो मुळात चालू करा, जेणेकरून आमच्या स्थानिकांना रोजगार भेटेल. तिथं त्यांचे काय दुकानं चालतील, होमस्टे चालतील, जे काय चालतील ते तिथं चालतील. आता इथं कोण नाही वस्तीला, इथं पर्यटक येतात, कोणाचं लक्ष नसतं, काही करतात, चुकीचे प्रकारसुद्धा घडतात, ठीक आहे. तर आमचं काय मत आहे की तुम्ही बाबा लोकवस्तीतनं या, तिथनं जो मूळ रस्ता आहे तोच सुधारा, तो चांगला करा, बस. भविष्यात समजा पर्यटक येत असतील तर आपण त्यांना काय ग्वाही देऊ की हा किल्ला फिरताना किंवा ह्या किल्ल्याचा जर त्यांना आनंद घ्यायचा असेल तर त्यांना आपण काय सांगू शकतो? कारण का आता जो आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलं, पर्यटक येत आहेत आणि ज्या गोष्टीमुळे त्यांना असं सांगितलं जातं की किल्ल्याची मालकी माझी आहे वगैरे, तर त्या गोष्टीवर तो आता पूर्ण शंकेचं निरसन केलंच. भविष्यामध्ये व्हिडिओ बघून जर कोण पर्यटक येत असतील तर आपण त्यांना काय माहिती देऊ शकतो? मुळात हा जो किल्ला आहे तो कल्चरल अँड टुरिझम डिपार्टमेंटच्या अंडरच हे सर्व गोष्टी होतात, राज्य संरक्षण स्मारक वगैरे करायचं. आणि हा किल्ला हा गुहागरचा पर्यटनाला एक वेगळ्या दिशेला नेणारा हा किल्ला आहे. आणि हा आत्ता पण 75% तरी सुस्थितीत आहे. आणि हा किल्ला आणि गोविंदगड हे 2 जे किल्ले आहेत ते ह्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला खूप म्हणजे चालना देणारे किल्ले आहेत. तर आता जो मुख्य विषय आहे की जर तुम्हाला कोणी थांबवला तर कोणालाच असा आतमध्ये येण्यापासून किंवा ट्रेसपासिंग करण्यापासून थांबवण्याकरता कोणालाच अधिकार नाही आहे, महाराष्ट्र शासन सोडून. कारण का ह्याच्यावर त्यांचं संरक्षण आहे. उद्या त्यांना काय वाटलं की बाबा इथं पर्यटकांनी नाही यायला पाहिजे किंवा काय, तर त्यांच्याकडे हे अधिकार आहेत. ते सुद्धा लेखी जे काही असेल ते लेखी तिथे मांडतील, ते काही नोटीस लावतील, त्यानुसारच आपण इथे यायचं बंदी करू शकतो. परंतु असं कुठलाही व्यक्ती तुम्हाला इथे येण्यापासून थांबवू शकत नाही. जर थांबवलंच तर तुमच्याकडे 112 नंबरला कॉल करायची संधी आहे. तुम्ही 112 नंबरला कॉल करा आणि जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा जे काही तुमच्यासाठी शासनाने इथे नेमलेले प्रशासन आहेत ते तुम्हाला ह्याच्यापासून तोडगा काढून देतील. कारण का इथे आतमध्ये येण्यापासून तुम्हाला कोण थांबवू शकत नाही. तुम्हाला जे काही GRs लागतील हे व्हिडिओमध्ये आपण हे तर पोस्ट करतच आहोत, ते व्हिडिओ तुम्ही किंवा ते GRs यांना दाखवा की हे आता राज्य संरक्षित स्मारक आहे. आणि अजूनही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता कोणीही ऑनलाईन सातबारा पोर्टलवरून सातबारा काढू शकता. त्या सातबारावर गेलात की गावामध्ये पेठ अंजनवेल टाका, तालुक्यामध्ये गुहागर, जिल्ह्यामध्ये रत्नागिरी आणि सातबारा क्रमांक 82 आणि 83 हे 2 सातबारे ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आतमध्ये येतात. तर हे 2 सातबारे तुम्ही टाका, तुम्हाला समजेल की खरी परिस्थिती काय आहे ते त्यांना दाखवा. ते जे बोलतात ना महाराष्ट्र शासनाकडनं जाऊन माहिती घ्या, तर महाराष्ट्र शासनाला एवढ्या छोट्या गोष्टीसाठी आपण का त्रास द्यायचा? त्याने ऑलरेडी ऑनलाईन ठेवलेले आहेत सर्व सोर्सेस, त्या सोर्सेसमधनं माहिती घेऊन तुम्ही या. तशी तर आता कोण थांबवणार नाही तुम्हाला. जरी थांबवलं तर 112 नंबरला कॉल करा आणि तुमचं जे काही म्हणणं असेल ते सांगा.
बाकी काही असं इथे काही घाबरण्यासारखं किंवा काय कोणाच्या एकट्याच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे ही महाराष्ट्र शासनाने संरक्षित केलेली स्मारक आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकंदरीत जो इंस्टाग्रामवरती म्हणा किंवा सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, कशा प्रकारे ह्या ठिकाणी खाजगी मालमत्ता वगैरे असल्याचे दावे केले, त्याबद्दल एकंदरीत गोपाळगडाचा सविस्तर आढावा घेतला अक्षयकडून. आणि जर तुम्ही पर्यटक म्हणून कधी येत आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा पुढे फायदा होऊ शकतो. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.